नाशिक शहरात कडाक्याच्या थंडीची लाट पाहायला मिळते। घसरणाऱ्या तापमानाने थंडीची तीव्रता अधिक वाढते। या हंगामातील थंडीने निचांकी पातळी गाठली आहे। निफाडच्या कृषी विज्ञान केंद्रात सरासरी गेल्या 2 दिवसात 1.7 अंशाने तापमानात घसरण पाहायला मिळते। त्यामुळे नाशिकच्या जॉगिंग ट्रॅक आणि व्यायामशाळेत नाशिककर मोठी गर्दी करताना थंडीचा फायदा घेत आहेत। आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शुभम बोडके यांनी। नाशिक शहरामध्ये गेल्या 8 दिवसापासून थंडीचा मुक्काम कायम आहे। मात्र आज या मोसमातील सर्वात निचांकी तापमानाची नोंद करण्यात आली आहे। नाशिकचा पारा गेल्या 24 तासाच्या तुलनेमध्ये 2 अंशाने घसरलेला आहे। 10 अंशावरून 8.9 अंश सेल्सिअस एवढं नाशिकच्या तापमानाची नोंद करण्यात आली आहे। तर निफाड तालुक्यातला पारा हा 3 अंशाने घसरलेला आहे। 10 अंशावरनं निफाडचा पारा हा 7 अंश सेल्सिअसवर घसरला आहे। तर नाशिकच्याच ओझरमधला तापमानाचा पारा हा 6 अंशावर जाऊन गेलेला आहे। आपण आता नाशिकच्या गोदा काठावर आहोत आणि गोदा काठावर आपण बघतोय की जे भाविक रोज ज्या संख्येने येत असतात, जे पर्यटक येत असतात, त्यांच्या संख्येमध्ये काही प्रमाणामध्ये कमी आपल्याला बघायला मिळते आहे। गोदा काठावर, गोदावरीच्या पात्रावर सर्वत्र धुक्याची चादर आपल्याला बघायला मिळते। ज्या मंदिरांभोवती रोज भाविकांची गर्दी असते ते मंदिरं देखील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।